नमस्कार. एमसेन न्यूजच्या या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालपासून हा एक अनोखा आणि सगळ्या राजकीय आणि सामाजिक सगळ्यावर भाष्य करणारा आणि लोकसभेच्या अनुषंगाने हा शो सुरू केला आहे. माझ्यासोबत माझे सहकारी ज्येष्ठ पत्रकार तथा एमसेन न्यूज नेटवर्कचे सल्लागार संपादक संजयजी वरकड सर आहेत. सर, स्वागत आहे. आज आपण प्रामुख्याने ज्याच्यावरती चर्चा करणार आहोत, काल आपण फक्त शोची जी परिपूर्ण शो कसा असेल आणि शोची भूमिका काय आहे ती मांडली होती. आज प्रत्यक्ष आपण आजपासून जे आहे त्या जी मांडणी करणार आहोत आणि जी मतं आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि उद्यापासून वेगवेगळे जे गेस्ट आहे, मान्यवर पाहुणे आहेत, त्यांना ऐकणार. सर, आपण सुरुवात करूयात. संभाजीनगर आणि जालन्याची जी स्थिती का, जे आपले दोन्ही जिल्हे म्हणजे एकत्र असणारे किंवा ट्विन सिटी सारखे आहे, दोन जिल्हे आपले किंवा जवळजवळ असणारे. तर काल संभाजीनगर बद्दल आपण ओघवत बोललो होतो. तर आज आपण आधी संभाजीनगर सुरू करू आणि मग जालन्यापर्यंत सगळ्या बाबींवर चर्चा करू. तर आजही म्हणजे आतापर्यंत जे आपण लाईव्ह आता बसतोय आज संध्याकाळपर्यंत तरी तिकीट जाहीर झालेलं नाही. बरोबर. म्हणजे इकडनं खैरेंची उमेदवारी जाहीर झाली आहे युतीकडनं, आघाडीकडनं, पण युतीचा उमेदवार जो आहे अजून डिक्लेअर नाहीये. कसं बघता? नक्कीच. आपण काल पण या शोची सुरुवात करताना एक सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगर पासून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकारणाची इत्यंभूत अशी चर्चा आपण करणारच आहोत आणि आपल्यासोबत मान्यवर पाहुणे सुद्धा उद्यापासून असणार आहेत. परंतु आज प्राथमिक चर्चेला सुरुवात करताना संभाजीनगरचा हा विषय आहे, त्यामुळे संभाजीनगरच्या अनुषंगाने एकूण महाराष्ट्रामध्ये नव्याने जे शिवसेना आणि भाजप, नव्याने मी जबाबदारीने म्हणतोय कारण एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष हे नव्याने एकत्र आलेले दोन पक्ष त्यांच्या पद्धतीने जागा वाटप करतायत. त्यांच्यासोबत तिसरा जो गट आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेला, तो सुद्धा सत्तेमध्ये विभागणी करतोय, वाटेकरी झालेला आहे. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की आपण बघितलं असेल की धनुष्यबाणाचं चिन्ह महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाण्यानंतर जर कुठून सुरू झालं असेल तर मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर ते परभणी आणि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणून झालेले आहे. आता परिस्थिती अशी आहे की औरंगाबाद सारख्या या मतदारसंघामध्ये त्याचं लोकसभेचं नाव, आपण लोकसभेचा उल्लेख करू. मी अत्यंत तांत्रिकदृष्ट्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवणारा पत्रकार आहे कारण लोकसभेचं मतदारसंघाचं नाव औरंगाबाद आहे, त्यामुळे लोकसभेचा उल्लेख करताना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ असंच आपण करूयात. तर औरंगाबाद लोकसभेमध्ये जेव्हा आपण बघतो की धनुष्यबाणाचा उमेदवार द्यायचा की भारतीय जनता पक्षाला ही जागा पाहिजे, इथपासून ती चर्चा सुरू आहे. आणि ते इतकं ताणलं गेलेलं आहे की विशेषतः धनुष्यबाणाच्या नावावरची काही उमेदवाराची नावं पुढे आलेली पण होती. भारतीय जनता पक्षाने सुद्धा 2.5 वर्षापासून या सगळ्या मतदारसंघाची तयारी केलेली होती आणि ग्रामीण भागामध्ये या दोन्ही बाजूचे उमेदवार काही दिवसांपासून जेव्हापासून त्यांची नावं चर्चेत आली तेव्हापासून ते लोकसंपर्क करतायत, जनसंपर्क करतायत. आणि दुसऱ्या बाजूनं जो मूळ शिवसेना आहे, जिथं त्यांचे माजी खासदार मागच्या वेळी पडलेले होते 4,500-5,000 हजार मतांनी, चंद्रकांत खैरे आणि आता सध्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामधला वादसुद्धा म्हणजे यातून विस्तव जात नव्हता आणि तो सुद्धा फार मोठा वादाचा मुद्दा या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला होता. आणि तिसऱ्या बाजूने जे विद्यमान खासदार आहेत MIMचे इम्तियाज जलील यांनी मागच्या 5 वर्षामध्ये एक स्वतःची अशी एक प्रतिमा तयार केलेली आहे. MIM सारख्या पक्षाकडनं निवडून आल्यानंतरही हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झालं, मराठा आणि मराठीतर मतदानाचं सगळे झालं. त्यांना काही जण म्हणतात की त्यांना विभागणीचा फायदा झाला, काही का असत नाही, पण ते विनर होते जो जिता वही सिकंदर म्हणून. इम्तियाज जलील यांनी 5 वर्ष सतत लोकसभेचं प्रतिनिधित्व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून केलेले खासदार म्हणून आपणही बघितलेले. ते मागे काही घटनाही घडल्या त्यामध्ये सुद्धा ते खूप ॲग्रेसिव्ह राहिले. मला आपण सगळी चर्चा करताना मला असं वाटतं की मागच्या वेळी वंचित बहुजन महासंघ आणि MIMचा जो फॅक्टर महाराष्ट्रावर लागू झाला होता आणि त्यातलं जे यश मराठवाड्यात विशेषतः छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभेमध्ये मिळालं. तर या सगळ्याकडं एक नवीन पत्रकार म्हणून आता पुढं जाताना जेव्हा आपण हे करतोय की तुम्ही आपण सुद्धा ऑब्झर्वेशन करताय या सगळ्या राजकारणावर मी तर चर्चा केलेलीच आहे. पण मला असं वाटतं की वंचित बहुजन महासंघ आता एक नवीन उमेदवार देणार आहे. तर विद्यमान खासदार जे आहेत, समजा आता आपण शिवसेना भाजपची जशी चर्चा करतो तशी विद्यमान खासदारची पण या चर्चा होणं फार आवश्यक आहे या मतदारसंघामध्ये. त्यांची पण एक मोठी ताकद या मतदारसंघात आहे. आता सध्या त्यांचं परसेप्शन काय असेल, त्यांचं काय गणित असेल असं काय वाटतं मला? सगळ्यात तुम्ही म्हणताय ते एकदम सरांनी जे 3 मुद्दे महत्वाचे मांडले त्याच्यामध्ये की शिवसेना आणि म्हणजे धनुष्यबाण आणि या सगळ्या गोष्टींनी जे आहे ते. तर पुढे येऊन ज्यावेळेस मागच्या वर्षी जो प्रकाश आंबेडकरांनी आणि MIMने प्रयोग केला होता त्यानं इतिहास घडवला. कालच्या चर्चा केली की इम्तियाज जलील हे खासदार झाले आणि हा इथला जो पूर्ण मतदारसंघ
आहे याला कायम इथल्या दंगलीचं किंवा एका पोलरायझेशनचं कायम राहिलं. म्हणजे हिंदू मुस्लिम बान खान या सगळ्या याच्यामध्ये इम्तियाज जलील खासदार होतात. ही एक मोठी गोष्ट राजकारणातली मागच्या वेळेस बघितली गेली होती. ह्यावेळेस जर तसं मागच्या वेळेस त्याच्यात प्लस पॉईंट असा होता की VBA वंचित बहुजन आघाडी सारखा प्रयोग प्रकाश आंबेडकरांनी केला आणि वंचित बहुजन आघाडी आणि MIMची युती झाली. ह्यावेळेस मात्र थोडंसं वेगळं होताना दिसतंय. म्हणजे मागच्या वेळेसच ती विधानसभेला युती तुटली होती. महत्वाचा मुद्दा आहे, अत्यंत खूप चांगला मुद्दा मला लक्षात येतो की या सगळ्या चर्चेमध्ये की या मतदारसंघाला इतिहास होता की प्रचारच असं केला जायचं की बाण विरुद्ध खान, पण इम्तियाज जलील यांच्या विजयामुळे बाण विरुद्ध खान हे आता आउटडेटेड झालंय असं आपल्याला वाटतं का? 100% बाण विरुद्ध खान जे आहे तो तर त्याचं कारण पण शिवसेना जी फुटली आहे. म्हणजे तुम्ही ओपन बघतायत. म्हणजे आपण सगळ्यांनी डोळसपणे बघितलं पाहिजे की माजी खासदार खैरे यांच्या अनेक मिटिंगांना जास्तीत जास्त मुस्लिम बांधव पण आहेत 2 दिवसामध्ये. म्हणजे बदलतं राजकारण आहे सर. तुम्ही म्हणजे एकदम हिंदुत्ववादी असणारा पक्ष आता सगळ्यांना जे आहे की सामावून घेण्याचा प्रयत्न करतायत जे येते. म्हणजे खैरेंच्या जे मिटिंगांना जे आहेत काय एवढ्या प्रचार खैरेंचा सुरू झाल्यानंतर बऱ्यापैकी मुस्लिम बांधव पण त्यांच्याकडे बघतायत किंवा आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे तो जो खान आणि बाणचा जो मुद्दा जितका ताकदीनं राहिला होता तो या निवडणुकीत नसणार आहे जो येतो खान आणि बाण. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा प्रकाश आंबेडकरांना यावेळेस युती तुटल्यावर त्यांनी स्वतःचा उमेदवार दिला वेगळा. अफसर खान यांना इथून उमेदवारी दिली. अफसर खान आणि इम्तियाज जलील जसं यांचं मागचं विस्तव जात नव्हतं तसं यांच्यातनं विस्तव जाणारे हे दोन आहेत. म्हणजे एका प्रकारे अफसर खान यांच्याकडेही मुस्लिमांची काही मतं आहे, निश्चित आपली स्वतःची वोट बँक बांधून आहेत. इम्तियाज जलीलांचं पण खासदार म्हणून चांगलं काम आहे आणि इतक्या मोठ्या त्यांच्या पण एक स्वतःचा मतदारसंघामध्ये स्वतःची वोट बँक आहे. पण निश्चित की जी पहिल्या जितकी वोट बँक आहे त्याला मात्र अफसर खान काही प्रमाणात कमी तडा देतील. आणि त्यामुळं जे आहे आजच्या घडीला आपण जे म्हणूयात की एखाद्या मतदारसंघामध्ये शोर निवडून येणारा कोणी असेल तर अशी काही परिस्थिती औरंगाबाद मतदारसंघाची नाहीये. म्हणजे कुठलाही उमेदवार तो भाजपने दिला म्हणजे तिकडे गेल्यावर किंवा शिंदे गटाला जागा सुटली तिथून जे कोणी लढतील इकडे चंद्रकांत खैरे असतील, अफसर खान असतील किंवा इम्तियाज जलील असतील, आजच्या घडीला कोणीही असा दावा करू शकत नाही की मी 100% निवडून येईल. कारण ह्या ज्या आहे ते मतांच्या वेगवेगळ्या विभागणी आणि आपले आपले मतदार जे आहे ते. आणि ह्यावेळेस परत ह्याच्याकडे अजून जी चर्चा सगळीकडे सुरू आहे सर त्याच्यावरती मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ह्यावेळेसचा कायमचाच एक आहे की जर खैरे लढले आणि तिकडनं भाजप किंवा शिंदे गटाकडनं एक लढले, 2 स्ट्रॉंग हिंदू उमेदवार उभं राहिले, त्यात परत जलील येतील का अशी जी चर्चा सुरू आहे. आणि ती खूप मोठी चर्चा आहे आपल्याकडे. बाकीकडे उमेदवार शिंदेचा येईल का भाजपाचा येईल असं जे सगळीकडे चर्चा असते, इथं मात्र चर्चा जी आहे म्हणजे युतीचं येईल महाविकास आघाडीचं येईल. इथे चर्चा आहे की 2 हिंदूंमध्ये परत इम्तियाज जलील दोन्ही याच्यातनं निघतील का अशी चर्चा सुरू. नक्कीच आपण हा महत्वाचा मुद्दा आहे. पण पहिली गोष्ट अशी आहे की आपण सगळ्यांचं स्वागत करायला पाहिजे. कारण आपल्या शहराला एक शाप लागला होता की हिंदू मुस्लिम दंगलीचा या शहराला फार वाईट इतिहास होता आणि तो पुसला गेला की नाही गेला हा आत्ताचा विषय नाही आपल्या चर्चेचा. परंतु हा इतिहास कुठेतरी आता विसरण्याची वेळ आलेली आहे. आणि आपण जसं म्हणतो की आता इम्तियाज जलील दोघांच्या भांडणात निघून येईल का, मला असं वाटतं की हाच मुद्दा आहे ना अशा पद्धतीने चर्चा करणं पण बरोबर नाही. कारण इम्तियाज जलील जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांच्याकडे आता तुम्ही ठीक आहे MIM पक्ष आहे, त्यांनी 5 वर्ष लोकसभेमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी असे काही मुद्दे मांडलेले आहेत की त्यांच्याकडे आता मुस्लिम म्हणून बघणं किंवा एखाद्या पक्षाच्या माणसाकडे हिंदूचं काय असत नाही, त्याला एकदा निवडून आल्यानंतर त्याला हिंदू म्हणूनही बघणं चुकीचंच आहे. म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा आपल्या लोकसभेमधला खासदार असेल. त्यामुळे आता एक बदललेलं वातावरण आपण जे म्हणत होतो की या शहरामध्ये पूर्वीच्या काळामध्ये 1989ला आम्ही जेव्हा विद्यार्थी दिसत होतो की खान विरुद्ध बाण म्हटल्यानंतर तरुण पिढीला वाटायचं की नाही मुस्लिम माणूस पडलाच पाहिजे आणि हिंदू माणूसच जिंकून आलं पाहिजे. तर ह्या शहरामध्ये तो जो बदल घडतो आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि तो स्वागत करण्याला कारणीभूत ठरलेलं मागचे जे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण जो आत्ता प्रश्न विचारला की 2 जणांच्या फाटाफुटीमध्ये तिसरा येऊ शकतो का, तर माझं असं मत आहे स्पष्टपणे की मागच्या वेळेस वंचित बहुजन महासंघाने जो प्रयोग केला होता प्रकाश आंबेडकरांना, हे थोडं विस्तारानं मी मुद्दाम सांगतोय की प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीमध्ये आता सध्या महाराष्ट्रभर अशी कॉमेंट केली जाते ती छत्रपती संभाजीनगरच्या निमित्ताने आपण जरा तिला थोडं विस्तारानं लोकांना समजून सांगू की हे काय करतात की असे उमेदवार उभे करतात की याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येतो असं त्यांच्यावर आरोप केला जातोय. आता मला काही प्रकाश आंबेडकरांची बाजू घेऊन सांगायचं नाही. माझा मुद्दा असा आहे की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध जर काँग्रेसला सत्ता स्थापन करायची, औरंगाबाद लोकसभेचा जरी मुद्दा असला तर आपण प्रामुख्याने काँग्रेसची औरंगाबादची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे इथपासून या चर्चेला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. की काँग्रेसला जर असं वाटत असेल की इथं तुमचा उमेदवार किंवा तुमच्या बाजूचा उमेदवार निवडून यायला पाहिजे तर मग प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका आपण समजून का घेत नाही. प्रकाश आंबेडकरांनी मागच्या वेळेस इतर वंचित बहुजन म्हणजे कोण आहे,
तर इथं वंचित म्हणजे सगळ्या समाजातले वंचित बहुजन महासंघ आणि MIM सोबत आघाडी का केली होती, तर मुस्लिम समाज जो मागे पडला होता तर त्यांची वैचारिक भूमिका कोणी समजून घेण्यात कमी पडलं का, ह्या सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने विचार करण्याची नक्कीच वेळ आलेली. त्यांच्या उमेदवारामुळे कोणाचा उमेदवार पडतो किंवा कोणाचा निवडून होतो याच्याशी प्रकाश आंबेडकरांना काहीच घेणे देणे नाही. कारण आज तुम्ही म्हणाल तुम्ही काँग्रेसला मदत करा, उद्या भाजप होऊन देईल की नाही तुमच्यामुळे त्यांना त्यांचा पक्ष मोठा करायचा. तर माझं म्हणणं त्या पद्धतीने त्यांच्याकडे का बघत नाहीत लोक पत्रकार म्हणून त्यांना जे विनवलं जातं ते चुकीचं आहे. असं माझं वैयक्तिक मध्ये काय यावर चर्चा होऊ शकते, मोठमोठे मान्यवर लोक त्यांना बी टीम म्हणतात, परंतु मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो प्रयोग केला होता वंचित बहुजन महासंघाचा आणि त्यांनी दाखवून दिलं होतं की जर त्यांच्या विचारानुसार जर झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन महासंघाचे काही आमदार निवडून आले असते असं त्यांचं गणित होतं आणि त्यांचा एक दबावगट तयार झाला असता, तो होऊ शकला नाही. त्याच्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांनी ठरवलेलं आहे की जे होऊ शकत नाही त्याला फार खो द्यायचा आणि आपण इथं उमेदवार द्यायचा. आता त्यांनी अफसर खान यांचीच का निवड केली, तर त्यांचा कुठंतरी राग आहे. म्हणजे राजकारणामध्ये हे सगळं कुठंतरी चालत असतं, मग बाकीच्या लोकांना आपण विचारतच नाही. म्हणजे जसं शिवतारेंचं आणि अजित पवारांची चर्चा होती तशी आपण इथं नाही करत ना ती. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या मतदारसंघात आपण सरळ नावानिशी चर्चा करतो, तशी इथं या सुद्धा मतदारसंघात चर्चा झाली. तर आता खूप चांगले मुद्दे आपल्या चर्चेतून येत आहेत. मला एक सांगा देऊ की आता हे सगळ्या राजकारणामध्ये आपल्या बोलण्यातून पण मला इथं प्रश्न आलाय की खान विरुद्ध बाण मागे पडला, हे चांगलं झालं, सगळं झालं. आगामी मतदानामध्ये आपण नवीन पिढीचे मतदार जे आहेत, आता आपण नवीन पत्रकारांसोबत पण खूप चांगलं तुमचं डायलॉग आहे, तर काय वाटतं की नवीन लोकांची काय असेल दिशा राजकारणाकडे बघण्याची या सगळ्या ह्याच्यात? आता तर सगळ्यात जो तुम्ही जो म्हटलाय की औरंगाबादचं राजकारण नेहमी फक्त आपण एका धर्माच्या याच्यातनं बघत आलो किंवा तुम्ही 89 पासून उल्लेख केला की मागच्या सगळ्या गोष्टी त्याला पार्श्वभूमी जातीय ते किंवा धर्मांतराची पार्श्वभूमी होती. पण ह्या वेळेची जी आहे इम्तियाज जलीलांच्या बाबतीत मात्र त्यांना अनेक हिंदूंनी सुद्धा मतदान केलं होतं, प्रोग्रेसिव्ह लोकांनी मतदान केलं होतं, तिथे कोणी धर्म बघितला नव्हता. यावेळेची जी मतदान आहे किंवा निवडणुका आहे ह्या जरा माझ्या मते जे आहे ते तर ह्या शिंदे आणि ठाकरेंची जी फुटलेली शिवसेना आहे हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. कोण कोणाच्या बाजूला जाईल काय जो हा एक महत्वाचा मुद्दा राहील. आणि दुसरं सर इथलं जे राजकारण आहे ते कायम जसं पहिले धर्माच्या भोवती होतं ते कायम पाण्याच्या भोवती आहे. म्हणजे पाणी आपल्याला काल हायकोर्टला जजनी खरोखर विचारलं की खरंच 10व्या दिवशी पाणी येतं का. इतकी वाईट परिस्थिती जी आहे ती आता ती जलवाहिनी शेवट टप्प्यात आहे. पण पाणी हा या इथला एक ज्वलंत विषय असणार आहे आणि पाण्यावरती म्हणजे पाण्याचं पाप कुणाचं हा जर विषय विचारला तर त्यात सगळेच सारखे दोषी आहेत त्याच्यामध्ये. अगदी खरं. आपण याच्यावर आपण दोघं तर चर्चा करणार होतो, पण पाण्याचे पाप कुणाचे या विषयावर आपण औरंगाबाद शहरामधल्या अनेक मान्यवर लोकांशी सुद्धा चर्चा करणार. आपलं शहर आहे हे लोकांचं आपण कालपासून जे सांगतो की लोकांचं व्यासपीठ हे सगळं असणार आहे. वेगवेगळ्या प्रश्नावरती अत्यंत परखडपणे आणि बिनधास्तपणे आपल्याला बोलायला स्वातंत्र्य या सगळ्या चर्चेच्या दरम्यान असणार आहे. आता सध्या आपण काय करू की आता मला असं वाटतं की आता फार ही निवडणूक अतिशय काय म्हणतात प्रतिष्ठेची बनत चाललेली आहे आणि जागेची ओढाताण सुद्धा मराठवाड्यामध्ये अजूनही अनेक जागा अशा आहेत एकाही जागेचं नीट पिक्चर क्लिअर नाही. त्याच्यामुळे आपण मला असं वाटतं की संभाजीनगरचा जो राजकीय वाद चालू आहे तो आणि जालन्याचा राजकीय वाद असा आपला पुढचा चर्चेचा विषय घेतो. आता जे संभाजीनगरचा वाद सुरू आहे सध्या, तर या औरंगाबाद लोकसभेच्या मतदारसंघामध्ये त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं इतक्या उशिरापर्यंत जर हे ताणत चाललं? तर त्याचं कारण असं आहे सर की स्पष्ट म्हणजे जे सगळ्यामध्ये की ही जागा शिंदेंनी स्वतःने प्रतिष्ठेची केली. कारण इथं बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेना उभा करताना सगळ्यांनी हे जे शहर आहे ते बाळासाहेब ठाकरेंना मानणारं शहर किंवा त्यानंतर त्यांना मिळाली महापालिकेत सत्ता आणि त्यानंतर या शिवसेनेला 2 शिवसेना झाल्या किंवा शिंदे बाहेर पडले. त्यानंतर शिंदेचे जे सगळे चारी आमदार आहेत त्या सगळ्यांची इथं बघता ते ही जागा सोडायला तयार नाहीये. दुसऱ्या बाजूला अमित शहानी इथं मोठी सभा घेतली. अमित शहाच्या सभेनंतर भाजपाची दावेदारी ते नक्की वाटली होती. अमित शहा कमळ पाठवा असं म्हणाले होते आणि त्यांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. आणि त्यानंतर ते फ्रंट फुट लावून खेळणं ज्याला म्हणता येईल की स्टंप सोडून खेळणं, तर ते असं वाटतं की भाजप तिथं खेळेल आणि आता भाजपाला मिळेल असं वाटत होतं. पण शेवटच्या टप्प्यामध्ये वाटाघाटीमध्ये जसं गल्लीचे परिणाम दिल्लीत दिसतात तसं जी दोघंही म्हणतात की ती आम्हाला मिळाली पाहिजे त्याच्यातनं ही जागा वाटत राहिली. दुसरं शिंदे गटाकडे जे उमेदवार आहे प्रामुख्याने त्यांना मिळू शकतं. इथले जे पालकमंत्री आहेत भुमरे साहेब त्यांच्या जी नावाची चर्चा आहे ती विनोद पाटील जे समर्थक जे आहेत त्यांना वाटतं की ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे म्हणजे त्यांना मिळेल. त्याच्यानंतर जंजाळ सुद्धा प्रयत्नशील आहे. हे जे शिंदे गटातनं जे आहे तिथं तसंच जर भाजपकडनं जर मिळाली तर भाजपकडनं पण 3 जे लोक प्रामुख्याने दावेदार आहे त्याच्यामध्ये कराड साहेबांना असं वाटतं की ती जागा त्यांना मिळाली पाहिजे. अतुल सावे पण त्यासाठी
प्रयत्नशील आहे किंवा त्यांना दिल्या जाईल ते प्रयत्नशील नसल्यापेक्षा येते. आणि भाजपच्या गोटातनं नेहमी एक वाक्य वापरलं जातं की तुम्ही बघाल चमत्कारिक पद्धतीने नवा चेहरा असेल कोणीतरी, कुठल्या तरी उद्योजकाला का डॉक्टरला आम्ही उतरू असं त्यांचं म्हटलं जातंय. आणि या सगळ्या याच्यामध्ये पहिली जागा कोणाला मिळणार हा विषय आहे, त्याच्यानंतर उमेदवार कोणाला मिळेल हे तर आज आणि उद्या फायनल व्हायला पाहिजे. कदाचित आपण बोलतोय संध्याकाळपर्यंत पण होऊ शकतो. आपल्याला तेच म्हणायचं की काय असं होतं की आपण जेव्हा चर्चा करतो ना त्यावेळेस इतक्या मोठ्या घडामोडी घडतात की संध्याकाळपर्यंत आज एखादं नाव पण येऊ शकतं. पण या दोन शक्यता फार महत्वाच्या आपण सांगितलेल्या आहेत की भारतीय जनता पक्षाला जागा सुटली तर साधारणतः त्यांचं काय प्लॅन असेल की एकदम अचानक नवीन चेहरा सुद्धा ते आणू शकतात. मध्ये आपण त्याच्यावर बोलायलाच पाहिजे मुद्दाम की एक राजघराण्यातलं सुद्धा नाव भारतीय जनता पक्षाकडनं आलेलं होतं. त्यामुळे तसंही एखादं नाव अचानक सगळ्यांना मिळून असं अचानक धक्कादायक नाव येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे हा सगळा वाद जो आहे त्या वादावर जर पडदा टाकायचा असेल तर आश्चर्यकारक नाव या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर येऊ शकतं. हा सुद्धा एक म्हणजे अतिशय म्हणजे त्याला काही त्याला धक्कादायक असं म्हणायचं काही कारणच नाही, कारण तो त्यांचा स्ट्रॅटेजी प्लॅन असू शकतो. आणि जसं आता भारतीय जनता पक्षाने जागा द्यायचीच नाही आहे संभाजीनगरची असं पण एक त्यांचा एक फार मोठा अजेंडा दिसतोय. कारण त्यांचं मूळ मुद्दा असा आहे की 2014ला जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आमने सामने लढले होते या जिल्ह्यामध्ये, तर त्यावेळेस जे मतदान झालं होतं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान हे शिवसेनेच्या त्या काळच्या शिवसेनेच्या पेक्षा मिळालेल्या मतदानापेक्षा पण जास्त होतं. त्यामुळे आम्ही सारखेच होतो ना. आता मूळ शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामध्ये फूट पडलेली, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ते मतदान गृहीत धरावं आणि ते काम धरून आम्हाला उमेदवारी द्यावी असं भाजपच्या लोकांचा आजही दावा आहे. काही ठिकाणी आपण निश्चित बघितलं असेल की काँग्रेस आणि शिवसेनेने जागांची अदलाबदल केलेली आहे. आणि असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की जिथं विनिंग कॅन्डिडेट आमचं प्रायोरिटी दोन्ही पण आघाड्या असंच सांगतात की विजय हा आमचा अंतिम निकष आहे, त्याच्यामुळे जागा कोणाची आहे आणि लढवणार कोण अंतिम याच्यामध्ये आम्ही फार करणार नाही. त्यामुळे संभाजीनगरची जागा आता अंतिमतः मूळ शिवसेनेच्या मधून फुटलेला एकनाथ शिंदेकडे राहते की भारतीय जनता पक्षाकडे जाते हा सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे. त्यानंतर उमेदवाराचा विषय आणि त्यानंतर सगळी समीकरण बदलणार अत्यंत. त्याच्यानंतर परत प्रत्येकाची ओन बँक आणि पक्षाची वोट बँक आणि कोण कोणाचं काम करणार आणि कोण कोणाचं ते करणार ते पाहणं खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सर हाच विषय घेऊन आपण आता जालन्यात जाऊयात की जालन्याच्या दृष्टीनं विद्यमान जे खासदार आहेत ते 4 टर्मपासून खासदार आहेत जे ते तर आणि त्यांच्या विरोधात 2 वेळेस आवताडेंनी चांगली टप दिली होती या मागच्या वेळेसची. पण आता ह्या वेळेस जे आहे जालन्याकडं कसं तुम्ही सध्या जे आहे आजच्या निर्णयाकडे एवढं जसं इथं शिंदेनी जागा डिक्लेअर केली नाही तिथे अजून काँग्रेसनं किंवा महाविकास आघाडी त्यांच्या सीटाची जागा आहे त्यांना मी काँग्रेसला सीटलं ते सीट पण तरी त्यांनी उमेदवार जाहीर केला नाही. कसं बघ नाही मी जालन्याकडे खरं म्हणजे मला वरकडी करण्याची सवय माझा विनोदी सवय कारण आपण बघितलं की आपण या मतदारसंघाची संभाजीनगरची चर्चा करतोय मागच्या 2-2.5 वर्षापासून इथं रक्ताचं पाणी करतायत. मला उमेदवारी मिळायला पाहिजे, आमच्या गटाला उमेदवारी मिळाली पाहिजे, याला मिळेल का त्याला मिळेल इथपर्यंत सगळं चालू आहे. आणि जालन्यामध्ये आम्ही लहानपणी क्रिकेटच्या मॅच खेळायला जायचो ना त्यावेळेस समोरची टीम येतच नव्हती. आम्हाला वाटायचं की बाबा आमची मॅच झाली पण आम्ही बाय मिळवायचं आणि आम्ही निघून जातो. जालन्याची परिस्थिती सेम तशी आहे. जालन्याला रावसाहेब दानवेंसमोर शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं कोण लढवल कोणी इच्छाही प्रकट करत नाही की मला लढायचं त्यांच्या विरुद्ध मला त्यांना पाडायचंय. त्यामुळे ते बाय दिलेली मतदारसंघ आहे का भारतीय जनता पक्षाला असा एक प्रश्न पडतो. मागच्या निवडणुकीमध्ये बच्चू कडूंनी असं सांगितलं होतं की मी तिथे जाऊन पाडणार कारण त्यांनी शेतकऱ्यांविषयी उद्गार काढले होते रावसाहेब दानवेंनी. त्याचा राग धरून त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केली. नंतर त्यांनी ती माघार घेतली. अर्जुन खोतकरांनी त्यांना ढोपटले बंड केलं त्यांनी ती माघार घेतली. आणि एरवीच्या काळामध्ये तर ते 5 वेळेस खासदार झाले पण इतर वेळेस फार कुणी असं त्यांच्या समोर लढायला येत पण नाही. आजही तीच परिस्थिती आहे. परंतु आत्ता जे आपल्याला अपडेट आहे त्याच्यामध्ये ही जागा मूळ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. जर काँग्रेसने लढवली नाही तर मग शिवसेनेला तिथं उमेदवार द्यायचा की नाही हा फार नंतरचा मुद्दा आहे. पण आता त्यांच्याकडे तसं काही फार अर्थात काँग्रेसकडे जागा मिळाली तर मग पुन्हा कल्याण काळे यांना तिथं बोलावर उभं करण्याचा विचार त्या पक्षा हा शब्द मुद्दाम वापरतो कारण कल्याण काळेंना कधीही जालन्यामध्ये परत जावं असं लोकसभेची निवडणूक लढवी असं वाटत नव्हतं. आता खरं म्हणजे कल्याण काळेंनी त्यांच्या पद्धतीने एखादा उमेदवार समजा एखाद्या माणसाच्या जागेवर आपण असतो तर काय विचार केला असता असं जर विचार केला तर कल्याण काळेंनी काय विचार करत असतील आत्ता की मला तेच कळत नाही. किंवा त्यांना आता उमेदवारी देणार असं बहुतेक लोक जालन्याचे सांगतात की कल्याण काळेच आमचे रावसाहेब दानवेंच्या विरोधातले उमेदवार असतील. ऐन वेळेस ज्या उमेदवाराला स्वतःलाच आपल्याला माहिती की आपल्याला लढायला पाठवणार आहे आणि आपल्याला लढायला जायचंय आणि
तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत युद्ध अर्ध संपत आलेलं असतं तोपर्यंत तो सेनापतीची वाट बघतो की आदेशाची की मी जाणार आहे की नाही मला सांगा, मी जाणार आहे की नाही मला सांगा, मी चिलखत घालू का, मी तलवार हातात घेऊ का. अशा परिस्थितीमध्ये निवडणुका होत नसतात. मला असं वाटतं, मी आय एम नॉट फेवरिंग टू रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवेंना पाडण्यासाठी सहजपणे प्लॅन करता येऊ शकतो, जो काँग्रेस पक्ष करत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. वंचित बहुजन आघाडी तरी उमेदवारी डिक्लेअर केली, वंचित बहुजन आघाडीचा प्लॅन त्या तुलनेनं मला खूप सक्षम वाटतो. महाराष्ट्रभर त्यांची स्ट्रॅटेजी आहे. आपण वंचित बहुजन महासंघाचा परत विषय निघाला म्हणून परत सांगतो, परत लोक त्यांना बी टीम म्हणतात, MIM ला बी टीम म्हणतात भाजपची. पण तुमचं स्वतःचं काय आहे का? तुम्ही स्वतः काही प्लॅन करणार आहात का? तुम्हाला त्यांच्या बाजूने मिळणारं मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं आणि काँग्रेसच्या विरोधातलं तिसऱ्या ठिकाणी मतदान करायचंच नाही. लोकांनी फक्त भाजपला मतदान करा किंवा काँग्रेसला मतदान करा असं काही जगात ठरलेलं आहे का? MIM ला पण मतदान करतील लोक, वंचित बहुजन महासंघाला करतील, बहुजन समाज पक्षाला करतील, सगळ्या पक्षाला लोक मतदान करत असतात. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या भारताच्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या कशावर सगळीकडे दिसत नसला तरी आजही कानाकोपऱ्यामध्ये काही मतदारसंघ आहेत की ते लोक त्या मतदाराचा बांधलेला मतदार आहे तो तिथंच जातो. त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा मला वाटतं ए टीम बी टीम म्हणून स्वतःचं समाधान करून घेण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, तुमच्या म्हणण्यानुसार, माझं म्हणणं नाही, तुमच्या म्हणण्यानुसार MIM आणि वंचित बहुजन महासंघ, मी विषय निघाला म्हणून जरा विस्तारण बोलतो की समजा तुमच्या म्हणण्यानुसार ते भाजपची बी टीम आहे तर तुमच्याकडे त्यांना तोडण्याचा काही प्लॅन आहे का? राष्ट्रीय पक्ष आहे तुम्ही, तुमच्याकडे प्लॅन असायलाच पाहिजे ना. ती बी टीम आहे, तुम्हाला तुमचं म्हणणं आहे ना बी टीम आहे, तर तुमच्याकडे त्यांना काउंटर करण्यासाठी काहीतरी असायला पाहिजे. याविषयी तुमचं काय मत आहे? सरांचाच एक मुद्दा मला आवडला आहे, तो पुढे घेऊन जातोय की त्याच्यामध्ये सगळ्यात पैकी ते बाय दिलेली जी टीम आहे कल्याण काळेंना किंवा काँग्रेसनं कल्याण काळे जर उमेदवार असतील तर त्याचं कारण असं आहे की कल्याण आज इतक्या ताकदीच्या माणसासोबत तुम्हाला लढायचं आहे. म्हणजे 5 वेळेस खासदार जे आहेत, म्हणजे खैरे 4 वेळेस ते 5 वेळेस जे खासदार, 5 वेळेस असणाऱ्या खासदाराच्या विरुद्ध तुम्हाला लढायचं असतं. तुम्ही अजून पण टीम तुमचा उमेदवार येत नाहीये. 1 नंबर. नंबर 2 की तिथली जी इंटरनल परिस्थिती आहे की दानवेंच्या समोर लढायला कोणी तयार होत नाही, अशी जी परिस्थिती जी आपण थोडासा आढावा घेतला त्याच्यामध्ये. म्हणजे असंच जर राष्ट्रवादीला जागा दिली असती तर राजेश टोपेला विचारून झालंय, जी चर्चा आहे की त्यांनी लढायला नकार दिलाय किंवा बाकीचे सगळे उमेदवार आहेत ते लढायला नकार देतात. इंटरनली काही विधानसभांचं तिथं साठलोट आहे, मी तुला विधानसभेत मदत करेन, तुम्हाला लोकसभेत मदत करेन, एकदम बरोबर. असं जे आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसची परिस्थिती आज सध्या तिथं जरा म्हणता येईल की बॅकफुटवर आहे काँग्रेस लढतीमध्ये जे नक्कीच. पण त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे, मला ते विधान फार आवडतं की आपण लोकसभेला मतदान करा, आपण विधानसभेला मतदान करू. हे सगळ्यांचं जे सेटलमेंट झालेलं आहे त्याच्यामध्ये जे चक्रव्यूह तयार झालं त्या चक्रव्यूहामध्ये दुर्दैवाने कल्याण काळे सारखा एक उमेदवार अडकलेला आहे. आणि एक दुसरी गोष्ट अशी पण आहे, आपण किती जरी म्हणलो, आपण पक्षीय पातळीवर बोललो तरी सुद्धा तिथल्या जनमानसाचा जर कानोसा घेतला तर रावसाहेब दानवेंना जर टप कॅन्डिडेट जर कोणी असेल त्या मतदारसंघामध्ये तर कल्याण काळे इतकं सक्षम कॅन्डिडेट कोणीच नाही असं सर्व स्तरातले लोक म्हणतात. ज्यांना मैदानात उतरायचं नाही ते सुद्धा असं सरांचं म्हणणं एकदम 100% की तुम्हाला कोणाला विचारलं का काँग्रेसकडे कोण लढणार तर कल्याण काळे ऑब्व्हियसली त्यांचंच नाव येतं. दुसऱ्या त्यांच्याकडे उमेदवार सुद्धा त्या नाहीये किंवा तिथे ताकद किंवा त्या प्रमाणात फिरू शकणारा किंवा टप देऊ शकणारा उमेदवार फक्त कल्याण काळे असतील जे येते. आणि काँग्रेसकडनं कदाचित त्यांच्याच नावाची घोषणा होईल जिथपर्यंत आहे. फक्त ती का रखडली आहे, कशामुळे रखडली आहे ते जरा बघावं लागेल. आणि जे साठवलोटाचा विषय आहे त्या बऱ्याच जागांमध्ये जे आहे, कारण 3 ठिकाणच्या चर्चा घेतल्या जे आहेत, एक सिल्लोडमधनं सत्तारांची काय भूमिका असेल हे त्या मतदारसंघात असणार आहे. इकडनं जर भुमरेंना तिकीट इकडे मिळालं संभाजीनगर मधनं तर तो मतदारसंघ कन्नडचा, तो पैठणचा, जालन्यात येतो, त्यांची काय भूमिका असणार आहे. आणि फुलंब्रीचा बहुतांश भाग तिकडे येतो, तर ती एक काय भूमिका असणार आहे. या सगळ्यावरती जे आहे जालन्याच्या मतदारसंघाचं हे ठरू शकतं. आणि त्यात अजून प्रामुख्यानं गोष्ट सांगितली पाहिजे की जो काही मतदारसंघामध्ये सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे किंवा पाहुण्यारावळ्यांचा जो विषय आहे किंवा मतदारांचा जो विषय, जितकं यांचे संबंध आहेत दानवेंचे तितके संबंध कल्याण काळ्यांचे आहे. म्हणून ती लढत जी आहे त्या तितकं ठाम आहे. पण आजच्या घडीला तरी तिथलं चित्र जे आहे, उमेदवार नसल्यामुळे आपण त्याच्यावरती भाष्य करणं जे आहे, फक्त तिथं आहे की काँग्रेसनं किंवा जी जेव्हा उमेदवार देईल त्यानंतर तिथली लढत जी आहे ती तितक्यात जास्त पद्धतीने आपण मांडू शकू. हा एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की पैठण विधानसभा मतदारसंघ आहे जो जालना लोकसभा मतदारसंघातून जर तिथले उमेदवार संदीपान भुमरे किंवा त्यांचे चिरंजीव हे जर विलासबापू भुमरे हे जर मैदानात तिकडून आले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये तर जॉईंटली त्यांना रावसाहेब दानवेंना त्यांना एकत्र काम करता येईल. हा त्यांचा प्लस पॉईंट होऊ शकतो. हा फार महत्वाचा मुद्दा मांडला. परंतु फुलंब्री असेल किंवा औरंगाबाद शहरातला मुकुंदवाडी चिकलठाणा परिसर असेल जिथे हा सगळा 14-15 वार्ड जे असतील तिथेही कल्याण काळ्यांना त्याचा फायदा होईल. दुसरं आपण जे सांगितलं नातेगोतेचं राजकारण आहे
त्याचं सुद्धा कल्याण काळेंनाच फायदा होईल असं दिसतं. तर काही लोक आणखीन पडद्यामागून तो ते इच्छुक आहे की नाही कारण जाणवत नाही. म्हणजे पण इच्छुक असलं की इच्छुक माणूस जसं बंड करतो उमेदवारीसाठी काही कार्यकर्ते घेऊन जातो, तसं जालना मतदारसंघ एकमेव असा मतदारसंघ मला दिसतो. काय एखादा दुसरा असेल चुकून मला माहित नाही, पण इथं उमेदवार कोण आणि मला तिकीट द्या असं म्हणणारा मला माणूसच दिसत नाही या मतदारसंघामध्ये. की भांडण चालू आहे तिकिटासाठी दोन माणसामध्ये, रस्सीखेच चालू आहे असं मतदार हा अपवादात्मक मतदारसंघ आहे फार. नक्कीच हा. आणि मला असं वाटतं की दोन्ही मतदारसंघाचं जितकं मांडता येईल आपण तितकं मांडले सर. उद्या काही पाहुण्यांचा आपण भेटतोय या शो मधला. जर पुढचा जो प्रकार आहे की आमच्या दोघांच्या मतांबरोबर बाकीचे जे तज्ञ मान्यवर आहे त्यांना काय वाटतं त्या सगळ्यांच्या उद्या भेटणार. नक्कीच आपण जी चर्चा केली मुद्दा की लोकांनी बिनधास्त बोलावं. आपण आजची चर्चा करताना सुद्धा कुठल्याही वाटलं तुम्ही सहमत आम्हाला आमच्या मताशी सगळ्यांनी सहमत असं आमचा अजिबात आग्रह पण राहणार नाही, रासू पण नाही. जगामध्ये वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात, म्हणूनच आपण ती मत मांडत असतो आणि प्रत्येक मताचा आपण मत वैचारिक पातळीवर त्याचा संघर्ष करायला पाहिजे. वैयक्तिक पातळीवर कधी करूच नाही. या मताचे आम्ही पत्रकार आहोत, त्यामुळे या सगळ्या चर्चेमधून आपण काय घेत आहे आणि आम्हाला काय परत प्रतिसाद देत आहे याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष असणार आहे. नक्कीच उद्या ह्याच वेळेला परत संध्याकाळी उद्या रात्री 8 वाजता आपण सगळे भेटणार आहोत आणि निश्चितच उद्याचा जो विषय आहे तो तुम्हाला उद्या वेळेवरती कळेल. तो नक्कीच खास असेल आणि ती चर्चा आणि त्या अनुषंगाचं जे विश्लेषण असेल किंवा मतं असतील आणि बाकीचं कोण पाहुणे सहभागी होत आहेत ते उद्या आपल्याला कळेलच. तुर्तास तोपर्यंत नमस्कार.